न्यूज स्टार 5 मराठीमध्ये आपले स्वागत आहे. पाचशे ठळक बातमी. नमस्कार, मी ॲडव्होकेट विशाल मोहिते. मी आज कुंडल पोलीस स्टेशन या ठिकाणी आलो आहे. नुकतीच 15 तारखेला दुदोंडीमध्ये एक दुर्दैवी घटना घडली. एका भगिनीवरती त्या ठिकाणी बलात्कार करण्यात आला. 15 वर्षाची ती भगिनी, तिच्यावरती गावातल्याच एका युवकाने बलात्कार केल्यामुळे त्याच्यावरती कुंडल पोलीस स्टेशनमध्ये ते पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंद आहे. मला वाटतं ही घटना फार गंभीर आहे आणि या घटनेची दखल जेवढी सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांनी घ्यायला हवी होती तेवढी घेतली गेली नाही. याचं कारण म्हणजे मी आत्ताच दुदोंडीमध्ये त्या सुतार परिवाराला भेटून आलो. सुतार परिवाराची आर्थिक क्षमता काहीच नसल्यामुळे, अगदी त्यांना राहायला घर नसल्यामुळे कदाचित या गुन्ह्याला एवढं मोठं स्वरूप आलं नाही. पण गुन्हा असतो, मग तो छोटा असो या मोठा असतो. श्रीमंत गरीब असा भेदभाव करत नाही. त्यात ही जी घटना घडलेली आहे ती अतिशय निंदनीय आहे. या घटनेचा जाब विचारण्यासाठी विश्वकर्मा समाजाची आम्ही सगळे या ठिकाणी कुंडल पोलीस स्टेशनला आलो आहोत. या ठिकाणी जो आरोपी आहे त्याला न्यायालयात नेलेला आहे, त्याला पोलीस कोठडीही मिळालेली आहे. परंतु ज्या प्रकारे हे प्रकरण बाहेर यायला होतं, या संदर्भात अशा घटना संदर्भात निषेध व विविध प्रकारे या गोष्टीसाठी प्रतिकात्मक काही गोष्टी व्हायला हव्या तर त्या झाल्या नाहीत. दुर्दैवानं ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. या गोष्टीचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही कुंडल पोलीस स्टेशन या ठिकाणी आलो आहोत. कोणीच दखल घेत नाही, कुठला राजकीय पक्ष घेत नाही, सामाजिक संघटना घेत नाही. फक्त विश्वकर्मा सुतार समाज हा सगळा त्या घटनेच्या पाठीशी आहे. त्या भगिनीला न्याय देईपर्यंत हा सगळा समाज एकवटणार आहे, त्या भगिनीला न्याय देणार आहे. फक्त ती परिस्थिती नसल्यामुळे ती न्यायापासून वंचित राहू नये म्हणून आम्ही सगळे काळजी घेणार आहे. मला वाटतं सर्व सोशल मीडिया, सर्व वर्तमानपत्र असतील की ह्या प्रकरणाला आपण या न्याय देण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. योग्य ती पोलीस कारवाई करत आहे, परंतु आरोपी कायद्याच्या कचाट्यात सुटू नये यासाठी जी काही कारवाई ती व्यवस्थित होण्यासाठी आपण समाजाचा चौथा स्तंभ म्हणून त्या ठिकाणी उपस्थित राहणं गरजेचं आहे. आम्ही ठरवलं की आम्ही सोमवारी सकाळी 10 वाजता पुनश्च इथले जे काशीद साहेब आहेत त्यांची भेट घेण्यासाठी येणार आहे आणि त्यांना सांगणार आहे की अतिशय गांभीर्यानं या गुन्ह्याकडं पाहावं. मला वाटतं या भागातले आमदार असतील त्यांचंही हे काम आहे की अशा घटनाला प्रतिबंध करण्यासाठी, आळा घालण्यासाठी त्यांनीही यामध्ये स्वतः जातीनं लक्ष घालावं. त्यामुळे मी सर्वांना विनंती करतो की आपण या भगिनीला न्याय मिळण्यासाठी सर्वांनी एकत्र यावं आणि असे प्रकार या समाजामध्ये वारंवार घडू नये. ही विकृती आहे. पोक्सोसारखा कायदा अतिशय सक्षम आहे, तर या विकृतीला आळा घालण्यासाठी आपण सगळ्यांनी सोमवारी 10 वाजता या ठिकाणी यावं. एवढं बोलतो, थांबतो. धन्यवाद.